6 नोव्हेंबर 2024 रोजी येत असलेली बुधवार पंचमी तिथी। मित्रांनो, हा जो बुधवार आहे तो कार्तिक महिन्यातील सर्वात मोठा बुधवार आहे, कारण तो कार्तिक महिन्याच्या दिवसात येत आहे, ज्याचे अत्यंत मोठे आणि विशेष महत्त्व असते। असा दिवस संपूर्ण वर्षात फक्त एकदाच येतो। आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की बुधवारी सर्वात मोठा काही उपाय आहे, तर तो एक चिमूटभर हळदीचा उपाय आहे। म्हणून मित्रांनो, या बुधवारी पंचमी तिथीच्या दिवशी तुम्ही या एक चिमूटभर हळदीच्या उपायाचा अवश्य लाभ घ्यावा। बरेच लोक असतील ज्यांनी हा उपाय केला नसेल, म्हणजे संपूर्ण वर्ष संपायला आले तरी त्यांनी कोणत्याही दिवशी हा हळदीचा उपाय केला नाही। तर या दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करा। जरी तुम्ही संपूर्ण वर्षभर हा उपाय केला नसेल, तरी जर तुम्ही या कार्तिक महिन्यातील बुधवारी हा उपाय केला तर तुम्हाला या उपायाचा असा फल मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। म्हणूनच हा उपाय एकदा नक्कीच करून बघा, जेणेकरून तुमच्या हातून ही संधी निसटू नये आणि तुम्हाला या उपायाचा लाभ मिळावा। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या उपायाचे स्पष्टीकरण घेण्यासाठी तुम्हाला दुसरे कोणतेही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही। मग चला मित्रांनो, उपाय सुरू करूया। पहा, कार्तिक महिन्याचा बुधवार हा इतका खास आणि महत्त्वपूर्ण असतो की कधी-कधी मोठमोठे पूजापाठ आणि अनुष्ठानांद्वारे जी मनोकामना पूर्ण होत नाही, ते कार्तिक महिन्यातील या छोट्या उपायानेच पूर्ण होतात। आणि बऱ्याच लोकांनी या उपायाचा लाभ घेतला आहे आणि त्यांना या उपायाचा फलही मिळाला आहे। जर तुम्हीही हा उपाय करू इच्छित असाल तर आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐका आणि मग करा। तुम्हाला नक्कीच या उपायाचा फल मिळेल। हा उपाय केल्याने तुमच्या घरी कोणताही दुःख किंवा समस्या असले, त्याचे कारण तुम्हाला माहीत नसलं तरी हा उपाय प्रभावी ठरेल। मित्रांनो, ही समस्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते, जसे की काही दोष असू शकतो किंवा कुठल्याही प्रकारचे मंगळ दोष असू शकते। त्यामुळे या दिवशी हा उपाय नक्कीच करून घ्या। हा असा उपाय आहे की जर तो एखाद्या विशेष दिवशी केला गेला तर त्या विशेष दिवसाचे महत्त्व आपल्याला मिळतेच आणि त्याहूनही मोठा फल लवकर प्राप्त होतो। कारण तुम्ही हा उपाय अत्यंत विशेष आणि मोठ्या दिवशी करत आहात, त्यामुळे आता त्याबद्दल बोलूया। पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा उपाय नेमका कोणत्या वेळी करायचा, कोणी करायचा आणि कसा करायचा। तर चला, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगते। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणाय नक्कीच टाईप करा। तर मित्रांनो, हा हळदीचा उपाय या बुधवारी कसा करायचा, कोणी करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कुठे करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। आणि जो हा व्हिडिओ पाहिल मित्रांनो, त्याने एक चिमूटभर हळदीचा हा उपाय नक्कीच करायला हवा, कारण या दिवशी हळदीलाही खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते। आणि जेव्हा हळदीच्या उपायाची गोष्ट येते तेव्हा ही सोने पे सुहागा अशी गोष्ट होते आणि हा कार्तिक बुधवाराचा एक खूपच मोठा उपाय ठरतो। मग आता मित्रांनो, या चिमूटभर हळदीच्या उपायाला नक्की कोणी करायचे आहे हे आधी जाणून घेऊया। तर पहा, घरातील मोठ्या माता आणि बहिणी असतात, त्या मातांमध्ये आणि बहिणींमध्ये कोणतीही एक मोठी माता किंवा बहीण हा उपाय करू शकते। आणि मित्रांनो, जर तुम्ही इच्छित असाल तर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनाही हा उपाय करायला सांगू शकता। जर एखाद्या व्यक्तीला स्वतःची एखादी मनोकामना, स्वतःचे दुःख किंवा समस्या असेल आणि तो हा उपाय फक्त स्वतःसाठी करू इच्छित असेल, तर तो स्वतःसाठीही हा उपाय करू शकतो। बाकी जर घरात असा कोणी आहे जो संपूर्ण घर परिवाराच्या सुख शांतीसाठी हा उपाय करू इच्छित आहे, तर मित्रांनो, तोही करू शकतो, यातही कोणतीही अडचण नाही। म्हणजेच या उपायाला प्रत्येक सदस्य करू शकतो आणि संपूर्ण घर परिवाराच्या सदस्यांसाठी घरातील मोठ्या मातांपैकी किंवा बहिणींमधील कोणतीही एक मोठी माता किंवा बहीण हा उपाय करू शकते। माता आणि बहिणी जर घरात उपस्थित नसतील किंवा हा उपाय करू शकत नसतील, तर मग घरातील कोणताही मोठा सदस्य हा हळदीचा उपाय करू शकतो, अगदी पुरुष असला तरीही। यातही कोणतीही अडचण नाही। आता मित्रांनो, हा हळदीचा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे? तो घरातील मंदिरात आणि तुळशीच्या जवळ जाऊन करायचा आहे। या उपायाशी संबंधित पुढचा प्रश्न असा आहे की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे, सकाळच्या वेळी की संध्याकाळच्या वेळी? तर पहा, हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळी देखील करू शकता आणि संध्याकाळच्या प्रदोष काळातही करू शकता। आता जर तुम्ही विचाराल की मित्रांनो, हा एक चिमूटभर हळदीच्या उपायासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती असेल, तर आम्ही तुम्हाला हेच सांगू की हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळी केलात तर ते जास्त चांगले होईल। बाकी जर सकाळी केलात तरी देखील चांगलेच आहे, त्यात कोणतीही अडचण नाही।
तर आता मित्रांनो, पुढील आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सकाळी हा उपाय करायचा असेल तर किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा, आणि संध्याकाळच्या प्रदोष काळात करायचा असेल तर किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा. तर पहा, सकाळी जितक्या लवकर होईल त्यावेळी हा उपाय करायचा प्रयत्न करा. बाकी कोणत्याही कारणामुळे जर थोडा उशीर झाला तरी 10 किंवा 11 वाजेपर्यंत तरी हा उपाय करा, पण 12 पेक्षा अधिक उशीर होऊ नये हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, संध्याकाळच्या प्रदोष काळाबद्दल बोलायचे झाले तर प्रदोष काळाचा जो वेळ आहे तो संध्याकाळी 6 वाजेपासून सुरू होतो. म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तो प्रदोष काळाचा वेळ असतो. पण सध्याचा जो ऋतू आहे त्यामध्ये संध्याकाळ लवकर होते, त्यामुळे हा उपाय तुम्ही 7 किंवा 8 वाजेच्या दरम्यानही करू शकता. म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेच्या दरम्यान कधीही हा उपाय करू शकता, त्यात कोणतीही अडचण नाही. पण प्रयत्न करा की तो वेळेच्या मर्यादेतच करावा. कोणत्याही कारणामुळे वेळेच्या बाहेर होणार असेल तर थोड्या उशिराने देखील करू शकता, तुम्हाला या उपायाचा लाभ नक्कीच मिळेल. जर आपल्या जीवनात सतत दुर्भाग्य आहे, आपले नशीब रुसले आहे, आपल्या जीवनात सतत काही ना काही अडचणी येत आहेत, काही ग्रह नक्षत्र आपल्या जीवनात सतत आड येत आहेत, ज्यामुळे आपण कोणतेही काम करू शकत नाही, व्यापार सुरू करू शकत नाही, चांगली नोकरी मिळत नाही, आपल्या कामधंद्यात यश मिळत नाही किंवा आपल्या कोणत्याही कार्यात यश मिळत नाही. जर जीवनात यापैकी कोणतीही समस्या असेल तर कार्तिक महिन्यातील बुधवार पंचमी तिथीला पांडव पंचमीला हा विशेष उपाय नक्कीच करायला हवा. तर चला आता जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल. पण त्याआधी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला खूपच लक्षपूर्वक ऐका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जाणारे उपाय हे कार्तिक महिन्याच्या बुधवाराच्या तिथीला करायचे आहेत. या पंचमी तिथीमध्ये जर आपण हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील या सर्व समस्यांचा शेवट होईल आणि तुम्हाला धनधान्याची प्राप्ती होईल. पहा, या बुधवारी तुम्ही एक काम करा. तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद नक्कीच घाला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कार्तिक महिना चालू आहे आणि हा महिना भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि माता तुळसीला समर्पित आहे. आणि या महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्ही हळदीच्या पाण्याने स्नान केले तर यामुळे तुमचे दुर्भाग्य संपते, तुमचे रुसलेले नशीब जागते आणि तुमच्या सौभाग्यात वाढ होते आणि तुमचा गुरुग्रह मजबूत होतो. आता जाणून घेऊया पहिल्या खास उपायाबद्दल. या उपायासाठी तुम्हाला 2 हिरवी वेलची घ्यावी लागेल. मग त्याच्याबरोबर एक दिवा घ्यावा लागेल. दिवा तुम्ही मातीचा देखील घेऊ शकता आणि जर तुम्ही घरी पीठ मळून त्याचा दिवा बनवत असाल तर त्याचाही उपयोग करू शकता. या दिव्यात तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर लांब रुईच्या वातीचा वापर करायचा आहे. पहा, हा उपाय अतिशय लक्षपूर्वक समजून घ्या, कारण हा उपाय भगवान श्री हरी विष्णू यांना खूप प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे. आता सर्वात पहिले तुम्ही एक काम कराल, तुम्ही हा दिवा घेऊन तुमच्या घराच्या मंदिरासमोर पोहोचाल. तुमच्या घराच्या मंदिरात माता लक्ष्मीची एखादी फोटो आहे, प्रतिमा आहे, किंवा तुमच्या कुलदेवीची एखादी फोटो किंवा प्रतिमा आहे, किंवा माता राणीच्या कोणत्याही स्वरूपाचा एखादा फोटो आहे, तर त्यांच्यासमोर हा उपाय करायचा आहे. अर्धा उपाय तुम्ही आपल्या घराच्या मंदिरात कराल आणि अर्धा तुमच्या आजूबाजूला जे मंदिर असेल तेथे जाऊन कराल. त्यामुळे तुम्हाला हा उपाय खूपच लक्षपूर्वक समजून घ्यायचा आहे. पहा, आता माता राणीसमोर सर्वात आधी तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्याच तांदळांवर हा दिवा ठेवा. हा दिवा ठेवल्यानंतर त्यात थोडीशी शुद्ध हळद घालून द्या. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करा आणि तिथेच दिव्यासमोर बसून, म्हणजेच माता राणीसमोर बसून तुम्ही किमान 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा, जसा वेळ तुमच्याकडे आहे, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जपा. मंत्र जपल्यानंतर तुमच्याकडे असलेली 2 हिरवी वेलचींपैकी एक वेलची तुम्हाला या दिव्यात ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनात जे धन धान्याची कमतरता चालू आहे, सौभाग्य वाढत नाही आणि दुर्भाग्य सतत टिकून आहे, त्यापासून मला मुक्ती मिळावी. यानंतर तुम्ही दुसरी हिरवी वेलची आणि थोडी मध घेऊन मंदिरात पोहोचा. पहा, हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळीच करावा. मंदिरात पोहोचल्यानंतर ही दुसरी हिरवी वेलची मधीमध्ये डुबवा. 4ही बाजूंनी या हिरवी वेलचीला मध लावा आणि नंतर ही वेलची शिवलिंगावर किंवा देवासमोर अर्पण करा. शिवलिंगासमोर किंवा देवासमोर बसून प्रार्थना करा की तुमच्या जीवनात धनासंबंधित समस्या आहे किंवा एखादी विशेष मनोकामना आहे जी पूर्ण होत नाही, तर देवाला ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा.
आणि श्रीमंत्राचा किमान 108 वेळा जप करून परत आपल्या घरी या. जर तुम्ही या बुधवार पंचमी तिथीला हा अचूक उपाय केला तर तुमच्या जीवनातून धनाची समस्या कायमची संपेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा लाभेल. आता दुसऱ्या खास उपायाबद्दल बोलूया. पहा, या उपायासाठी तुम्हाला 1 लोटा पाणी घ्यावे लागेल. त्याबरोबर थोडासा गूळ घ्यावा लागेल. तुम्ही 1 तुकडा किंवा 2 तुकडे गूळ घेऊ शकता आणि हा गूळ 1 लोटा पाण्यात घालावा. त्यानंतर थोडी शुद्ध हळद घ्या, 1 किंवा 2 चिमूटभर, आणि तीही या 1 लोटा पाण्यात घाला. आता हा 1 लोटा पाण्याचा मिश्रण तयार झाला आहे. हा लोटा पाणी घेऊन तुम्ही आपल्या घरातील माता तुळशीच्या रोपट्यापाशी पोहोचा. जर तुमची तुळस घराच्या छतावर असेल तर तिथे पोहोचा आणि हा 1 लोटा पाणी माता तुळशीच्या रोपट्याला अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः या 2 मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा सतत जप करत राहा आणि हळूहळू पाणी अर्पण करत राहा. या 2 मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा किमान 11 वेळा किंवा जास्तीत जास्त 108 वेळा जप करा. त्यानंतर तिथेच तुळशीच्या रोपट्याजवळ बसून तुमच्या जीवनात धनधान्याशी संबंधित समस्यांसाठी किंवा तुमच्या घरी शांतता नाही, दुर्भाग्य आहे आणि तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही अशा सर्व समस्यांसाठी माता तुळशी, भगवान नारायण आणि महादेवाला प्रार्थना करा आणि नंतर परत या. कार्तिक महिन्यात तुळशीच्या रोपट्याला खूपच विशेष महत्त्व आहे. म्हणून जर आपण या महिन्यात तुळशीसमोर काही विशेष पूजा अर्चना करतो तर माता तुळशी आपल्या जीवनात धनधान्याची भरभराट आणते. हळद अर्पण केल्याने माता तुळशी लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे हळदीला 1 लोटा पाण्यात नक्कीच मिसळा. तर चला पुढच्या उपायाकडे वळूया. पहा, जर तुमच्या जीवनात आर्थिक संकट खूप जास्त आहेत, धनाची समस्या सतत आहे आणि 1 रुपया मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागत आहे, तर आज रात्री झोपण्यापूर्वी हा चमत्कारी दिव्याचा उपाय नक्की करा. जर तुमचा व्यापार, व्यवसाय किंवा दुकान व्यवस्थित चालत नसेल तर आज रात्री हा विशेष दिव्याचा उपाय नक्की करा. पहा मित्रांनो, दिवा आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्तींना दूर करतो. हा उपाय तुम्हाला वर्षात फक्त एकदाच करण्याची संधी मिळते आणि ती केवळ पंचमी तिथीला. या उपायासाठी तुम्हाला तुळशीचे जे सुके लाकूड असते ते घ्यावे लागेल. जर तुमच्याकडे जुने तुळशीचे लाकूड असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि जर तुमच्या घरातील तुळशीचे लाकूड सुके असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. पण हे लक्षात ठेवा की सूर्यास्तापूर्वी ही तुळशीचे लाकूड तोडून घ्या. या उपायासाठी सर्वात पहिले तुम्हाला मातीचा दिवा घ्यावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास पिठाचा दिवा देखील घेऊ शकता, कारण पिठाचा दिवा सर्व दिव्यांमध्ये सर्वोत्तम मानला जातो. या दिव्यात तुम्हाला शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे आणि तुळशीच्या लाकडाला या दिव्यात ठेवायचे आहे. पण त्यापूर्वी या तुळशीच्या लाकडावर 4ही बाजूंनी चांगले तूप लावून घ्या. जर तुम्ही तुळशीच्या लाकडाचा वापर करता आणि ते लवकर जळते तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल. तुम्हाला कापूस घ्यावे लागेल आणि ते तुळशीच्या लाकडावर 4ही बाजूंनी व्यवस्थित गुंडाळावे लागेल. तुळशीच्या लाकडावर रुई गुंडाळल्यानंतर त्याला शुद्ध तुपात पूर्णपणे बुडवून घ्या. आता ते वातीच्या रूपात वापरायला घ्या. तर आता मित्रांनो, हा दिवा तुम्हाला प्रज्वलित कुठे करायचा आहे? हा दिवा तुम्हाला भगवान विष्णूंसमोर प्रज्वलित करावा लागेल किंवा भगवान श्रीराम यांच्यासमोर किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्यासमोर, म्हणजेच भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवतारासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही हा दिवा माता तुळशीसमोर देखील प्रज्वलित करू शकता. जो व्यक्ती तुळशीच्या दांड्याने असे दीपदान करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची समस्या राहत नाही. म्हणूनच तुम्हाला ही संपूर्ण वर्षात एकदाच संधी मिळते. कार्तिक महिन्यात हा उपाय करून बघा, तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. तुम्ही संपूर्ण रात्र ऊर्जा अनुभवाल. पुढे एक आयुर्वेदिक उपाय पाहूया, जो पुरुषांसाठी किंवा विवाहित जोडप्याची खूपच लाभदायक आहे. मित्रांनो, हा वनस्पती पुरुषांसाठी अत्यंत शक्तिवर्धक टॉनिक आहे. मित्रांनो, या वनस्पतीकडे नीट पहा. तुम्ही याला तुमच्या घराच्या आसपास पाहिले असेल, परंतु कदाचित तुम्ही त्याला नेहमी दुर्लक्षित केले असेल. विश्वास ठेवा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्याला कधीही दुर्लक्षित करणार नाही. या वनस्पतीला ओळखा, कारण हा तुमची दरिद्रता दूर करू शकतो, तुमचे भाग्य उजळू शकतो आणि सुख समृद्धी तुमच्या घरी आणू शकतो. याशिवाय तुम्हाला कोणताही रोग असेल तर तोही दूर होईल. भारतीय पुराणानुसार हा वनस्पती एका हिऱ्यासारखा आहे. बरेच लोक या वनस्पतीला पाहिल्यानंतर उपटून फेकून देतात, परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही असे करणार नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही या वनस्पतीबद्दल ती माहिती देणार आहोत, जी लाखो रुपये खर्च करूनही मिळणार नाही.
परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि या वनस्पतीचा योग्य वापर समजला तर तुम्हाला जीवनात लाखो रुपयांचा लाभ मोफत मिळू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही आयुर्वेदावर थोडासा विश्वास ठेवता तर एक गोष्ट लक्षात घ्या. हिंदू पुराणानुसार आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या वनस्पतीला एका हिऱ्यासारखे मानले गेले आहे. या वनस्पतीच्या मुळालाही एका हिऱ्याच्या रूपात पाहिले गेले आहे. तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जर संपूर्ण जीवन अभ्यासण्यासाठी घालवले तरीही आयुर्वेदाची भाषा तुम्हाला समजणार नाही. धन्य आहेत ते लोक आणि गुरुजन ज्यांनी आयुर्वेद इतके सोपे बनवले, इतके साधे बनवले की आजही आयुर्वेद भारतासाठी उपयुक्त आहे. मित्रांनो, भारतात आयुर्वेदाचा मान नाही. तुम्हाला सांगतो, योग असो किंवा आयुर्वेद, परदेशी लोक त्याचा संपूर्ण उपयोग करतात. परदेशी लोक आपली माहिती घेऊन जातात आणि त्याचा पूर्णपणे उपयोग करतात आणि सुखमय जीवन जगतात. हा वनस्पती कधीही पाण्याची आवश्यकता बाळगत नाही. तो स्वतःचा आपला मार्ग बनवतो आणि तिथेच स्थिर राहतो. आणि जर तुम्ही या वनस्पतीचा योग्य प्रकारे वापर केला तर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात कधीही कष्ट येणार नाहीत. रोगांपासून मुक्ती मिळेल. एखादी महिला संततीच्या समस्येने ग्रस्त असेल तर तिला संतती मिळण्याची शक्यता असते. या वनस्पतीमध्ये दिव्य शक्ती आहे असे हिंदू पुराणांमध्ये लिहिले आहे. यामुळे तुमच्या घरात एखादी काळी छाया असेल तर ती निघून जाईल. तुमच्या घरात एखादा भूतप्रेत असेल तर तो पळून जाईल आणि धनाच्या आगमनाचे अनेक मार्ग उघडतील. सर्वप्रथम तुम्ही या वनस्पतीचे नाव जाणून घ्या. याचे नाव आहे अतिबला. याला बली, जंगली पवना किंवा कांगेरी असेही म्हणतात. अतिबला नावावरूनच स्पष्ट होते की यात अत्यधिक बल आहे. पुरुषांना शक्ती प्रदान करतो आणि स्त्रियांना प्रसन्नता व समाधान देतो. तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल किंवा शरीरातील प्रोटीनच्या कमतरतेसाठी मल्टीव्हिटॅमिन घेत असाल तर आता ते घेणे थांबवा, कारण हा मोफत मिळणारा वनस्पती तुमच्या प्रत्येक मल्टीव्हिटॅमिनची गरज पूर्ण करेल. अतिबला वनस्पती पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याच्या मुळाला तोडून चांगले धुवून घ्या आणि 3 दिवस त्याला उन्हात ठेवा. त्यानंतर त्याची पावडर बनवा. फक्त 3 महिने या पावडरचे सेवन करा. तुम्हाला जर पोटाची समस्या असेल, पोटात वेदना असतील किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर हे रामबाण उपायासारखे कार्य करेल. जर याला संध्याकाळी तुपासह पोळीत लावून खाल्ले तर तुमचे शरीर लोखंडासारखे मजबूत होईल. जर तुम्ही एक स्त्री असाल आणि संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर या वनस्पतीचे सेवन 3 महिने करा. संतती प्राप्ती शक्य आहे. अतिबला वनस्पती पुरुषांसाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. आयुर्वेदानुसार बरेच लोक त्यांच्या जीवनात त्रस्त असतात कारण त्यांच्या घराचे वातावरण चांगले नसते. त्यांच्या पत्नीशी वाद होत असतात. यासाठी देखील हा वनस्पती खूप उपयुक्त ठरू शकतो. त्याच्या मुळामध्ये हत्तीच्या केसासारखा घटक असतो. त्याच्या मुळांना सतत उन्हात ठेवा आणि त्यानंतर त्याचे पावडर बनवा. आता ही पावडर 1 ग्लास दुधात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा पावडर मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या. विश्वास ठेवा, यामुळे तुमच्या 10 हत्तींसारखी ताकद येईल. सुखी वैवाहिक जीवनासाठी हे एक अद्भुत उपाय आहे आणि यामुळे तुमची ऊर्जा आणि वेळेची शक्ती अनेक पटींनी वाढेल. मित्रांनो, या वनस्पतीत अनेक दिव्य गुण दडलेले आहेत. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घराचे वातावरण चांगले नाही, तुमच्या घरी सतत वादविवाद होत असतात, तर या वनस्पतीची 3 पाने घ्या. घराची कोणतीही अलमारी असू द्या, लाकडाची असो, लोखंडाची असो किंवा ॲल्युमिनियमची असो, त्या अलमारीच्या वरती ही पाने ठेवा आणि कोणत्या तरी वस्तूने, जसे एखादे पुस्तक किंवा लहानशी वीट असेल त्याने ते दाबून ठेवा आणि 1 महिना त्या जागेवरून हलवू नका. फक्त इतके करून एकदा नक्की बघा, याचा खूप फायदा होईल. घरातील नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मकता आपोआप निघून जाईल. तुमच्या घराचे वातावरण खूपच चांगले होऊ लागेल. जर छोट्या छोट्या गोष्टींवर तुमच्या पत्नीसोबत, नवऱ्यासोबत किंवा आई वडिलांशी वाद होत असतील तर तेही थांबतील. दुसरे म्हणजे जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही अशा ठिकाणी राहता जिथे भूत प्रेताचे अस्तित्व आहे, तुम्हाला रात्री भीती वाटते किंवा तुमच्यावर एखादी चुकीची भावना येते एखाद्या आत्म्यामुळे, तर एक लाल कापड घ्या आणि त्यात या वनस्पतीची मूळ बांधून ठेवा. जर तुम्ही पुरुष असाल तर ते उजव्या हातावर बांधून ठेवा. विश्वास ठेवा, जर कोणतीही अशी शक्ती तुमचे काम थांबवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमचे भाग्य अडवत असेल तर हा वनस्पती तुमची मदत करेल. अतिबला वनस्पती हिंदू पुराणांनुसार एका हिऱ्यासारखा मानला जातो. मित्रांनो, लाखो रुपये खर्च करूनही ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ही सर्व माहिती तुम्हाला आमच्या या करुणासागर चॅनलवर मोफत मिळत आहे. आमचा एकच उद्देश आहे,
आपल्या देशातील जितकेही हिंदू किंवा कोणतेही भारतीय नागरिक आहेत त्यांचे कल्याण करणे. आमच्या चॅनलचा उद्देश जनकल्याण आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलात तर विश्वास ठेवा, तुम्हाला अशी माहिती मिळेल जी कुठेही मिळणार नाही. लाखो रुपये खर्च करा तरीही आमच्या चॅनलवर मिळणारी माहिती अन्यत्र मिळणार नाही. मित्रांनो, अतिबला वनस्पती हिंदू पुराणांमध्ये सर्वात शक्तिशाली वनस्पतींमध्ये एक मानला जातो. तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल, परंतु प्राचीन काळात राजा महाराजा, क्षत्रिय, गुर्जर, सनातनी लोक जे पूजा अर्चा करत असत, स्वामी लोक नेहमी हा वनस्पती जवळ ठेवत असत. अतिबला वनस्पती नेहमी त्यांच्याकडे असे. याची पावडर अमृतासारखी मानली जाते, ज्याचे प्राचीन काळातील राजा महाराजा सकाळी दुधासोबत आणि संध्याकाळी पोळीसोबत सेवन करीत असत. जर तुम्ही या वनस्पतीची पावडर सकाळी अर्धा चमचा दुधासोबत घेतली तर विश्वास ठेवा, तुमच्या शरीरातील सर्व रोग दूर होतील. जर हे तुपासोबत पोळीमध्ये लावून खाल्ले तर त्याचा खूपच फायदा होईल. तुमचे शरीर खूप मजबूत होईल, हाडे लोखंडासारखी होतील. जर तुम्ही कमकुवत असाल तर ती कमजोरी देखील दूर होईल. मित्रांनो, अतिबला वनस्पती हिंदू पुराणांनुसार एक असा वनस्पती मानला जातो जो दिव्य, वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक शक्तीने परिपूर्ण आहे. तुम्हाला फक्त त्याचा योग्य प्रकारे उपयोग करावा लागेल. अतिबला एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी त्रिफळाच्या घटक म्हणून वापरली जाते. त्रिफळा हे 3 औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे: आवला, हार्ड आणि बेहडा. अतिबलाला साधारणतः त्रिफळाचा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण त्यात इतर 2 औषधी वनस्पतींच्या तुलनेत अधिक औषधी गुणधर्म असतात. अतिबलाचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. पचन सुधारते. अतिबलामध्ये फायबर आणि इतर पोषक तत्वे असतात जी पचन सुधारण्यास मदत करतात. हे कब्ज, अपचन आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम देते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अतिबलामध्ये अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक तत्वे असतात जी रोगप्रतिकारक प्रणालीला बळकटी देतात. मित्रांनो, या वनस्पतीमध्ये संसर्ग आणि इतर आजारांपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. कॅन्सरपासून संरक्षण. अतिबलामध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म आहेत जे कॅन्सर पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात किंवा त्यांची वाढ कमी करतात. हे विशेषतः स्तन कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरसाठी लाभदायक ठरू शकते. रक्त शर्करा नियंत्रित करणे. यामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत जे रक्त शर्करेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक प्रभावी नैसर्गिक उपचार ठरू शकतो. वजन कमी करण्यास मदत करते. अतिबलामध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. हे भूक कमी करते आणि चयापचयाला चालना देते. अतिबलाला साधारणतः पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात घेतले जाते. याला भोजनासह किंवा भोजनाशिवाय घेतले जाऊ शकते. अतिबला एक सुरक्षित आणि प्रभावी औषधी वनस्पती आहे जी अनेक आरोग्यवर्धक लाभ प्रदान करू शकते. मित्रांनो, तरीही कोणत्याही नवीन आहार किंवा पूरक पदार्थ सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम असते. अतिबलाचे काही विशिष्ट उपयोग आणि फायदे. त्वचेसाठी अतिबलामध्ये अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक आहेत जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. हे मुहासे, सुरकुत्या आणि इतर त्वचेच्या समस्यांसाठी लाभदायक ठरते. केसांसाठी अतिबलामध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक आहेत जे केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे केस गळणे, अकाली पांढरे होणे आणि इतर केसांच्या समस्यांवर प्रभावी ठरू शकते. मूत्राशय आणि मूत्रपिंडांसाठी अतिबलामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म आहेत जे मूत्राशय आणि मूत्रपिंडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे मूत्रसंक्रमण, मूत्राशयाच्या सुजेवर आणि इतर मूत्राशय व मूत्रपिंडांच्या समस्यांवर लाभकारी ठरते. हृदयासाठी अतिबला हृदयाच्या आरोग्याला प्रोत्साहन देणारे गुणधर्म असलेल्या वनस्पतींपैकी एक आहे. हे रक्तदाब कमी करते, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते आणि हृदयरोगाच्या धोक्याला कमी करते. जर अतिबलाचा अर्धा चमचा कच्चा रस केसांच्या तेलात मिसळून लावला तर गंजलेपण असलेल्या टाळूवर केस उगवण्यास सुरुवात होते आणि केस गळणे बंद होते. अतिबला आणि महाबला या दोन्ही अत्यंत शक्तिशाली औषधी वनस्पती आहेत ज्या तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतात आणि तुम्हाला शक्तिशाली बनवू शकतात. यात 10 हत्तींचा बल आणण्याची क्षमता आहे. मित्रांनो, झाडे वनस्पतींची माहिती आताच नसली तरीही ती पुढे जाऊन तुमच्या कामाला येईल. झाडे वनस्पतींची माहिती नेहमी तुमच्या कामी येईल आणि या माहितीने तुम्ही दुसऱ्यांचेही कल्याण करू शकता. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजचा उपाय आणि माहिती आवडली असेल आणि समजली असेल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू किंवा ओम नमो नारायणाय नक्की टाईप करा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.